राज्यातल्या बेरोजगारांसाठी एक मोठी बातमी आहे, कारण प्राध्यापकांची 4300 पदं आता भरण्यात येणार आहेत. तसा प्रस्तावच उच्च शिक्षण विभागाने अर्थ विभागाकडे सादर केला आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. राज्यात सार्वजनिक विद्यापीठं आणि अनुदानित कॉलेजेसमध्ये 12,527 प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. आणि आता पाहूया इतरही महत्त्वाच्या बातम्या टॉप 50 मध्ये. पुण्यामध्ये वापरात नसलेल्या बोरवेल बंद करण्यात येणार आहेत. बोरवेलमध्ये मुलं पडण्याच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी म्हणून सुप्रीम कोर्टानं नियमावली घालून दिलेली आहे आणि या नियमावलीची अंमलबजावणी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिके प्रशासन जे ते करत आहेत असे आदेश विभागीय आयुक्तांनी दिलेले आहेत. यंदा पीओपी गणेश मूर्तींची कुठेही विक्री होऊ न देण्याचे आदेश न्यायालयानं सर्व महापालिकांना दिलेले आहेत. मात्र मुंबईतील मूर्तिकारांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली. याचसाठी मुंबईतील शिरोडकर हायस्कूलमध्ये श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटनेकडून बैठक बोलावण्यात आलेली आहे. अंधेरीत अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभागाकडून जनता दरबार भरवण्यात आलेला आहे. अंधेरी पोलीस ठाणे इथे हा जनता दरबार भरवण्यात आलेला आहे. पश्चिम विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त परमजीत सिंग दाहिया यांनी हा दरबार भरवला होता. यावेळेस तक्रारदारांशी संवाद साधण्यात आला आहे. कल्याणमध्ये वसंत व्हॅली रोडवर प्रशासनाच्या वतीनं हॅपी स्ट्रीट उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये रोडवर योगासनं, सिंगिंग आणि क्रिकेट सारख्या इतर खेळांचंही आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस बच्चे कंपनीसह तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनी देखील मनसोक्त आनंद लुटलाय. तसंच पोलिसांनीही यामध्ये सहभाग नोंदवलाय. वाढवण बंदर आता समृद्धी महामार्गालाही जोडलं जाणार आहे आणि त्यासाठी वाढवण बंदर ते इगतपुरी दरम्यान 118 किलोमीटरच्या द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे. या महामार्गामुळे वाढवण बंदर ते इगतपुरी हे अंतर फक्त 1 तासात पार करता येणार आहे. या महामार्गासाठी 18,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यवतमाळ जिल्हास्तरीय पाणी आरक्षण समितीनं पिण्याच्या पाण्यासह औद्योगिक वसाहतींसाठी पाणी आरक्षित करण्यात आलेलं आहे. 110 मोठे मध्यम लघु प्रकल्प आणि तलावाचं पाणी आरक्षित असून आगामी काळामध्ये पाणी टंचाई उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रकल्पनिहाय पाणीसाठा आरक्षित ठेवण्यात आलेला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरच्या पनवेल एक्झिट जो मार्ग आहे तो 11 फेब्रुवारीपासून पुढील 6 महिने बंद राहणार आहे. कळंबोली सर्कल इथं नव्यानं उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचं काम हाती घेण्यात येणार आहे आणि या कामामुळे कळंबोली सर्कल इथे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणूनच पनवेल एक्झिट बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे. माणगाव बाजारपेठेच्या दुतर्फा 5 ते 6 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मुंबई आणि कोकणात जाणारे पर्यटक प्रवासी माणगावमध्ये वाहतूक कोंडीत अडकलेले आहेत. मुंबई गोवा महामार्गावर ही प्रचंड मोठी वाहतूक कोंडी लागलेली आहे. वाहनांच्या 5 ते 6 किलोमीटर पर्यंतच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत. मुंबई गोवा हायवेवर वाहतूक कोंडी झालेली आहे. माणगावमध्ये ही वाहतूक कोंडी झालेली आहे. 5 ते 6 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. आणि आता पाहूयात 36 जिल्हे 36 रिपोर्टर. अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं सुद्धा प्रयागराज मधल्या महाकुंभ मेळ्यामध्ये जाऊन स्नान केलेलं आहे. महाकुंभ मेळ्यातील गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर तिनं पवित्र स्नान केलं. आयुष्यात एकदाच येणारा हा अनुभव असं लिहित प्राजक्ता माळीनं महाकुंभ मेळ्यातला आपला व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सोयाबीन खरेदी बंद केल्यामुळे लाखो शेतकऱ्यांचं सोयाबीन हे पडू नये आणि यावर आता किसान सभेचे डॉक्टर अजित नवले हे आक्रमक झालेत. कृषी मंत्र्यांच्या दारामध्ये सोयाबीन ओतणार असा इशाराच नवलेंनी दिला. खरेदी होईल यासाठी पावलं टाकावीत की त्यांनी. सिंधुदुर्गातील माणगाव इथं महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदू जनजागृती समितीद्वारा आयोजित द्वितीय जिल्हास्तरीय महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न झालं. या अधिवेशनाचं उद्घाटन पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते करण्यात आलं आहे. या अधिवेशनाला 600 विश्वस्त आणि मानकरी उपस्थित होते. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या योजनेअंतर्गत वाशिम जिल्ह्यामध्ये 12 मेगावॅट क्षमतेचे 4 सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झालेले आहेत. हे प्रकल्प सुरू झाल्यामुळे 3500 कृषी ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा केला जातोय आणि या सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे दिवसा शेती करणं सोपं झालंय. शेतकऱ्यांना सिंचनासाठी याचा मोठा फायदा होत आहे.
कल्याणजवळ खडवली रुंदे गावातील जंगलामध्ये मोराची शिकार करणाऱ्या इसमाला अटक करण्यात आलेली आहे। वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणी वन विभागाचे एक पथक पुढील तपास करत आहे। पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीवरच्या परिसरात दहशत माजवणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलेलं आहे। वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये आज पहाटे बिबट्या जेरबंद झाल्यानं नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्याला माणिकडोह बिबट निवारा केंद्रामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। भंडारा जिल्ह्यातील शेतशिवाराच्या परिसरामध्ये काही नागरिकांना पट्टेदार वाघाचं दर्शन झालं। दरम्यान लगतच्या नाल्यामध्ये या वाघानं एका रानडुकराची शिकार केली होती। यावेळेस तो नागरिकांना आढळून आला। नागरिकांनी याची माहिती वन विभागाला दिली, मात्र वाघाच्या वावरामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। नागपुरात विवाहित महिलेचा बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे। शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर बलात्कार झाल्याचं समोर आलं। या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली। अहिल्यानगरच्या बोल्हेगावमध्ये 2 कचरा वेचणाऱ्या महिलांना बेदम मारहाण करण्यात आली। काही तरुणांनी मिळून त्यांना मारहाण केली आहे। त्यामध्ये त्या दोघीही गंभीर जखमी झाल्या आहेत। दरम्यान या घटनेतील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर त्याच्या इतर साथीदारांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये साने चौकात 4 चाकी वाहनाची तोडफोड करण्यात आली। एका अल्पवयीन मुलानं मध्यरात्री अंमली पदार्थाच्या नशेत ही तोडफोड केली। यावेळेस जवळपास 10 ते 15 वाहनांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। दरम्यान आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। बीड तालुक्यातील मांजरसुबा परिसरात ट्रक चालकाचा मृतदेह आढळला। धुळे सोलापूर महामार्गालगत एका शेतात कर्नाटक राज्यातील मोहम्मद सलीम वय वर्ष 55 या व्यक्तीचा मृतदेह आढळला। या मयताच्या शरीरावर मोठे घाव असल्यामुळे घातपाताची शक्यता वर्तवली जाते। या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत। नागपुरात शीतला माता मंदिरातून दानपेटी चोरी करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली। ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून 2 चोरटे दानपेटी घेऊन जात आहेत। दरम्यान आरोपीनं चोरीची कबुली दिली असून त्याच्याकडून 84,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी एकट्यानं शिवसेना घडवली, तशीच एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकट्यानं शिवसेना घडवली अशा शब्दात ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। तुम जियो हजारों साल साल के दिन हो 50,000। तुम जियो हजारों साल साल के दिन हो 50,000। उद्यासाठी मी तुमच्यासाठी गाते शिंदे साहेब, तुमचा वाढदिवस आहे आणि तुम्ही मला फार आवडता। अचानक वर आलात तुम्ही, आम्हाला माहित नाही तुम्ही काम करत होता म्हणून। अचानक वर आलात आणि जशी बाळासाहेबांनी शिवसेना घडवली एकट्याने, तशी तुम्ही परत शिवसेना घडवलीत। त्यामुळं मला तुमचा अभिमान वाटतो। मुंबई गोवा महामार्गावर कर्नाला इथं अपघात झालेला आहे। मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कारवर कंटेनर कोसळलाय। मृत आणि जखमींबाबत अद्याप माहिती अस्पष्ट आहे। नंदुरबारमध्ये धडगाव तालुक्यात पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्याचा गैरप्रकार उघडकीस आलेला आहे। पोस्टामध्ये आलेली महत्त्वाची कागदपत्र वाटप न करता उघड्यावर फेकण्यात आली। तसंच नागरिकांच्या खोट्या सह्या करत जवळपास 1,500 आधार कार्ड जे आहेत ते उघड्यावर फेकण्यात आले। या प्रकरणी नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। गटाराच्या पाण्यामुळे मुंबईच्या पवईत भीषण अपघात झाला। गटाराच्या पाण्यात दुचाकी घसरल्यामुळे दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय। गटाराच्या पाण्यासंदर्भात मुंबई पालिकेकडे सातत्यानं तक्रार करून देखील दुर्लक्ष केल्याचा आरोप आता स्थानिकांनी केला आहे। चिखली बुलढाणा रोडवरील सवना फाटानजीक मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 2 युवकांना पाठीमागून येणाऱ्या भरधाव एसटी बसनं धडक दिली। या भीषण अपघातात एक युवक जागीच ठार झालाय, तर दुसरा गंभीर जखमी झालाय। आलोक शिंगणे असं मृत्यू झालेल्या युवकाचं नाव आहे।
पुण्याच्या राजगड तालुक्यातील तोरणा किल्ल्यावर पर्यटकाचा मृत्यू झालाय. चढाईनंतर दम लागल्यानंतर पाणी प्यायल्यानं स्ट्रोक येऊन त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. संबंधित पर्यटक वारजे परिसरातला असून रणजित मोहदास शिंदे असं या मृत पर्यटकाचं नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे. पुण्यात कार चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला आणि यावेळेस भरधाव येणाऱ्या कारनं 7 ते 8 वाहनांना धडक दिली. अपघातात सुदैवानं कोणीही जखमी झालेलं नाहीये, मात्र गाड्यांचं मोठं नुकसान झालं. दरम्यान पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतलंय. जालन्यात विद्युत डीपीला अचानक आग लागली. या घटनेत सुदैवानं जीवितहानी झाली नसून डीपीला अचानक आग लागल्यामुळे नागरिकांचा गोंधळ उडाला. विद्युत डीपीला अचानक आग कशी लागली हे अद्याप समजू शकलेलं नसून या आगीच्या घटनेमुळे खळबळ माजली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावती आहे. सध्या मुंबईतील हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत आहे. मुंबईचा AQI 149 इतका आहे. यामुळे मुंबईकरांना अनेक आजार होण्याचा धोका आहे. पालिका हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. वाशिम शहरात भारतीय मंगलामुखी किन्नरांकडून कलश यात्रा काढण्यात आली. संपूर्ण विश्वात सुख शांती समृद्धी नांदावी आणि किन्नरांच्या समस्यांचं निराकरण व्हावं यासाठी म्हणून ही यात्रा काढण्यात आली. वाशिम शहरातील प्रमुख चौकातून ही कलश यात्रा काढण्यात आली. शिरपूरमध्ये 2 करोडहून अधिकचा गांजा पोलिसांनी हस्तगत केला आहे. आंबेगाव शिवारात वन विभागाच्या जमिनीवर जवळपास 3 एकर गांजाची शेती उद्ध्वस्त करण्यात आली. मका आणि ज्वारी पिकाच्या आडून ही गांजाची शेती केली जात होती. जवळपास 14,000 किलो गांजा असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये भाजपनं आपला मित्रपक्ष शिवसेनेला जोरदार धक्का दिला. शिवसेनेतील नाराज प्रकाश देसाई यांना आपल्याकडे ओढण्यात भाजप यशस्वी झालाय. आज प्रकाश देसाई यांनी पाली येथील मेळाव्यामध्ये आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय. दिव्यांग आणि विधवा महिलांबाबत सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप बच्चू कडूंनी केला. लाडक्या बहिणींसाठी सरकारकडे पैसे आहेत, मात्र दिव्यांग आणि विधवा महिलांसाठी पैसे नाहीत असा आरोप त्यांनी केलेला आहे. सरकारच्या या वागणुकीचा निषेध करण्यासाठी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी बच्चू कडू 21 फेब्रुवारीपासून आंदोलन करणार आहेत. एका मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या गौप्यस्फोटावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. अमित शहांनी शब्द पाळला असता तर ती घडामोड झालीच नसती असा पलटवार राऊत यांनी केलेला आहे. तर 2019ला आम्ही चर्चा केली असं फडणवीस म्हणतायत. मग 2014ला भाजपनं युती तोडली का असा सवाल देखील संजय राऊतांनी विचारला आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांना त्यांच्याच होम ग्राउंडवरच सुजय विखे पाटलांनी डिवचलाय. थोरातांच्या घराशेजारीच एका कार्यक्रमात सुजय विखेंनी मैं हूं डॉन या गाण्यावर ठेका धरला. एवढंच नव्हे तर थोरातांचा पराभव करणारे जायंट किलर अमोल खताळ सुद्धा सुजय विखेंसोबत रॅम्पवॉकमध्ये सहभागी झाले होते. एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरमुळे ठाकरेंना रत्नागिरीमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 13 फेब्रुवारीला शिंदेंच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. शिवसेनेमध्ये अनेक जण पक्षप्रवेश करणार असून त्याची रत्नागिरीमधून सुरुवात होती आहे. अण्णा हजारे काय बोलतात त्याला अर्थ नाही. केजरीवालांच्या पराभवामुळे अण्णांना आनंद झालाय अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. राज्यपालांची भेट घेत त्यांनी आपला राजीनामा दिलेला आहे. मणिपूरमध्ये पेटलेल्या हिंसाचाराच्या सुमारे 2 वर्षांनंतर एन बिरेन सिंग यांनी आपला राजीनामा दिलेला आहे. मणिपूरमधून एक सगळ्यात महत्त्वाची राजकीय अपडेट आपण बघतोय. 2 वर्ष झालेले आहेत मणिपूरच्या हिंसाचाराला आणि आता मुख्यमंत्री पदाचा एन बिरेन सिंग यांनी राजीनामा दिलेला आहे. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना सहकार विभागानं नोटीस बजावली आहे. बँकेच्या संचालकाला 1 वर्षापर्यंतची शिक्षा सुनावली असेल तर त्याला पदावर राहता येत नाही. त्यामुळे आता बच्चू कडू यांचं अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं अध्यक्षपद जाण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. माजी आमदार सुभाष बनेंचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. 15 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी दौऱ्याच्या वेळेस पक्षप्रवेश होणार आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने देखील मशाल सोडून हातात धनुष्यबाण घेणार आहेत. मावळमध्ये महायुतीचा आभार मेळावा पार पडलेला आहे आणि या मेळाव्यात आमदार सुनील शेळकेंनी निवडणुकीच्या काळात झालेल्या संघर्षाला विसरून एकत्र यायला हवं अशी भूमिका व्यक्त केली. झालं गेलं गंगेला वाहून आपण महायुतीचा धर्म पाळून येणाऱ्या सर्व निवडणुका एकत्रित लढू असा विश्वास आमदार शेळके यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कराडमध्ये रोड सेफ्टी मॅरेथॉन झाली. आरटीओ कार्यालय कराड आणि रणजित पाटील मित्र परिवारानं मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेत रस्ते सुरक्षा संदेश देत 2000 पेक्षा जास्त नागरिक धावले. कटक एकदिवसीय सामना मैदानातील फ्लडलाईटच्या बिघाडामुळे थांबवण्यात आलेला आहे. दरम्यान इंग्लंडनं टीम इंडियासाठी आता 305 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे आणि याला उत्तर देताना टीम इंडियानं देखील दमदार सुरुवात केलेली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल या सलामीच्या जोडीनं 6 षटकातच 40 धावांचा टप्पा पार केला. गेल्या काही सामन्यांमध्ये सातत्यानं अपयशी ठरलेल्या रोहित शर्मा यानं 3 षटकार ठोकत 18 चेंडूमध्ये 29 धावांवर आपला खेळ दाखवलेला आहे, तर शुभमन गिल 17 धावांवर खेळतोय. तर महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये SIT स्थापन करा, अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाहेर उपोषण करणार असा इशारा महादेव मुंडेंच्या पत्नीनं सरकारला दिलेला आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील. मंत्री पंकजा मुंडेंची ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये संशयित असलेले वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्यामुळे विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. सरपंच हत्येला 2 महिने पूर्ण झालेत, मात्र त्यांचा मारेकरी कृष्ण आंधळे अजूनही फरारच आहे. CIDसह विशेष तपास पथकाला कृष्ण आंधळे गुंगारा देताना दिसतोय. कृष्ण आंधळे काही नामचीन गुंड नाही, तो कोकरू बाळ आहे. कधीतरी तो पकडला जाईलच असा विश्वास भाजपचे आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केला. कृष्ण आंधळे हा सायको किलर असल्याचा आरोपही सुरेश धस यांनी केला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या दुसऱ्या दिवशी दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री आतिशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आतिशी यांनी LJVK सक्सेना यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केलेला आहे. त्यानंतर LJंनी 7वी दिल्ली विधानसभा विसर्जित करण्याची अधिसूचना जारी केली आहे.